सर्वजण हिताय सर्वजण सुखाय या तत्वाचा अवलंब करत बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारी बहन मायावतीजींच्या नेतृत्वात बहुजन समाज पार्टीने आजपर्यंत देशातल्या विविध स्तरांवर आपलं कार्य जोमानं चालू ठेवले आणि यात आपले धुळे शहर देखील पुढेच राहिले। आता आपल्या स्थानिक जनतेचे जीवन सर्व सोयी सुविधांयुक्त आणि सुखकर करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आगामी धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणजेच आपल्या प्रभाग क्रमांक 15 मधून आयुष्यमती सुशीला यशवंत इशी, प्रभाग क्रमांक 15 मधून श्रीमती शैलाताई माणिक उर्फ हरिभाऊ पुकळे, प्रभाग क्रमांक 15 मधून श्री राजेंद्र विष्णू इंगळे आणि प्रभाग क्रमांक 15 मधून श्री प्रकाश दिलीप शिंदे हे आपल्या समोर आले आहेत। जनतेत राहून जनसेवेची प्रचंड इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्व आपल्या प्रभागाला लाभले आहे आणि ते म्हणजेच बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव श्री योगेश यशवंत इशी। अगदी महाविद्यालयीन काळापासून समाजसेवेची आवड जोपासत राजकारणाच्या माध्यमातून विविध नागरी प्रश्न सोडवणारे धडाडीचे नेतृत्व म्हणजेच श्री योगेश इशी आणि म्हणूनच तर म्हटले जाते धडाकेबाज कामाचा जिगरबाज माणूस। प्रचंड जनसंपर्क असलेले योगेश इशी यांनी नेहमीच जनसंपर्कात राहून आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। माझे नाव मयूर गणेश गुल्लाने, मी आज प्रभागातील रहिवासी असून आमच्या प्रभागातील विद्यमान नगरसेवक योगेश आप्पा इशी यांनी आमच्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक आमच्या तरुण पिढीसाठी सर्व विकास कामे केलेली आहेत आणि त्यांनी आमच्या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी अतिशय सशक्त आणि प्रबळ उमेदवारांची निवड केलेली आहे। आमचा त्यांच्यावर असा विश्वास आहे की ते आमच्या प्रभागातील विकास करतीलच, त्यासाठी आमचे मतदान हे बहुजन समाज पार्टीलाच। मागील 5 वर्षात श्री योगेश इशी यांच्या आईंना म्हणजेच आयुष्यमती सुशीला यशवंत इशी यांना जनतेने नगरसेविका म्हणून निवडून दिल्यानंतर त्यांच्या साथीने बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून विकास पर्व निर्माण केले। मागील 30 वर्षात जो विकास येथील प्रतिनिधींकडून दिग्गज नेत्यांकडून जनतेला अपेक्षित होता तो गेल्या 5 वर्षात करून दाखवत विकास कामांचा झंझावात योगेशजींनी निर्माण केला आहे। यात उल्लेख करावा लागेल तो अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या भागाचा, जिथे रस्ते, वीज आणि पाणी हे देखील मिळत नव्हते। अशा भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून प्रभागात घर तिथे रस्ता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली। सुजाण बंधू भगिनींनो, आठवते का ही परिस्थिती, जिथे फक्त चिखल दगड मातीचा थर होता, जिथून ये जा करणेही अवघड होते। अशा लुंबिनीवन परिसर ते सिंचन भवन पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, महावीर कॉलनीत गणेश दर्शन कॉलनीत नवजीवन शाळा परिसर, साई एकता कॉलनीतून कृषीनगर, विद्यावर्धिनी हाऊसिंग सोसायटी, मित्रकुंज हाऊसिंग सोसायटी, अरुणकुमार वैद्यनगर, सुंदर कॉलनी, अग्रेसन शाळेसमोरील रस्ता, जवाहर नगर, महात्माजी कॉलनी या परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण श्री योगेश इशी आणि सुशीला इशी यांच्या अथक परिश्रमातूनच तयार झाले आहेत। तसेच उत्कर्ष कॉलनी, समर्थ नगर, रमाई नगर आणि प्रभागातील अनेक रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करून रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत। सिंचन भवन परिसर, उत्कर्ष कॉलनी ते सिंहस्थ नगर, लक्ष्मीनगर गार्डन ते JK ठाकरे यांच्या घरापर्यंत DP रस्त्यांची कामे आज आपल्या प्रभागात पूर्णत्वास नेऊन जनतेला अपेक्षित असलेला विकास योगेशजींनी करून दाखवला आहे। आपल्या प्रभागातील हा एक भाग जिथे पाणीच पाणी आणि सांडपाण्याचा निचरा देखील होत नव्हता, तिथे आज या अशा परिसरात DP रस्ता आणि JK ठाकरे ते लक्ष्मीनारायण गार्डन DP रस्ता, तसेच उत्कर्ष कॉलनीत आणि लुंबिनीवन परिसरात, जवाहर नगर व महात्माजी नगर परिसरात पोपली यांच्या घरापासून JK ठाकरे आणि शिंदे यांच्या घरापर्यंत गटारी बांधल्या गेल्या आहेत। प्रभागात आकर्षक पथदिव्यांची कामे, पाईपलाईनची कामे, उत्कर्ष कॉलनीतील मोकळ्या जागेत वॉल कंपाऊंड, लुंबिनीवन परिसर, आनंदवन परिसर, जवाहर नगर, महात्माजी नगर भागात ओपन स्पेसला कंपाऊंड, ओपन स्पेस डेव्हलप करून गार्डन्सची निर्मिती यांसारखी प्रलंबित असलेली अनेक कामे श्री योगेश इशी आणि नगरसेविका सुशीलाताई इशी यांनी घडवून आणली।
आणि आज जवळपास 60% प्रभाग LED दिवेयुक्त आणि 4 किलोमीटर पर्यंत गटारींच्या सुविधांयुक्त झाला आहे। अशा प्रकारे योगेशजींनी बहुजन समाज पार्टीची धुरा यशस्वीपणे सांभाळत आता आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात बसपाचे उमेदवार आपल्या समोर आले आहेत। बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या वतीने आमचे योगेश भाऊ EC हे जे पॅनल देत आहे, योगेश भाऊंना मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून चांगल्या प्रकारे ओळखत आहे आणि मागच्या वेळेस त्यांनी जो शब्द दिला, आम्ही त्यांना मतदान केलं, त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि 13-14 कोटीचे काम आमच्या प्रभागामध्ये आणलेले आहे। त्या माध्यमातून आम्हाला पूर्ण आता विश्वास आहे की ते आताही चांगल्या प्रकारे काम करू शकतात। सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आणि तळमळीचे व्यक्तिमत्व त्यांच्या जे रक्तामध्येच आहे ते सर्वांना मदत करू शकतात। त्यांनी यापूर्वीही भरपूर काही कामं केलेले आहे आणि पुढेही करतील या उमेदवारांच्या माध्यमातून, याची मला पूर्णपणे खात्री आणि विश्वास आहे। म्हणूनच माझं मत बहुजन समाज पार्टीला। श्रीमती शैलाताई माणिक उर्फ हरिभाऊ पुकळे गोरगरिबांना स्वखर्चातून मदत, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, आरोग्य सेवा पुरवणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन तसेच युवकांसाठी स्वखर्चातून व्यायामशाळा उभारली। याशिवाय परिसरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही त्या करत असतात। राजेंद्र विष्णू इंगळे प्रभाग क्रमांक 15 मधून आपल्या समोर आले आहेत। चळवळीतील सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। धुळे जिल्हा मराठा पंच मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत। मागील 15 वर्षांपासून कार्यरत असताना श्री योगेश यशवंत इशी यांच्या सोबतीनेही जनहिताची अनेक कामे घडवून आणली आहेत। याशिवाय दरवर्षी सर्वसामान्य नागरिक, विशेषतः हमाल आणि इतर कामगार वर्गाचा सत्कार समारंभाचे आयोजन ते करत असतात आणि समाजासाठी झटणाऱ्या नागरिकांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला जातो। दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्यांचे वाटप, धुळे शहरात वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन ते करत असतात। मागील 10 वर्षांपासून धुळ्याच्या राजकारणात सक्रिय असणारे अजून एक नाव म्हणजेच श्री प्रकाश दिलीप शिंदे। आपल्या सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे। मग यात गरजूंना वैद्यकीय मदत, रक्तदान शिबिर, विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन ते आपल्या प्रभागात करत असतात। स्वामी दयानंद सोसायटीचे माजी सचिव राहिलेले प्रकाश दिलीप शिंदे सध्या वासुदेव जोशी गोंधळी समाज या माध्यमातून देखील कार्यरत आहेत आणि या माध्यमातून त्यांनी आपल्या शहरात विनामूल्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले। आपल्या या प्रतिनिधींनी श्री योगेश यशवंत इशी यांच्या नेतृत्वात सिंचन भवन रोड परिसरातील जनतेच्या अडचणींविरोधात आवाज उठवत महानगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा करून तेथील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून तेथील त्रस्त नागरिकांच्या समस्या दूर केल्या। परिसरातील तरुण वर्गाला योग्य मार्गदर्शन करून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपले हे प्रतिनिधी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत। त्याचबरोबर रक्तदान आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन तसेच सर्व महापुरुषांचे जयंती उत्सव आणि सण समारंभ मोठ्या थाटात साजरे करण्यात येतात। शिवजयंती, महात्मा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांचे स्वखर्चातून संयुक्त जयंती उत्सव साजरे करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे आपले प्रतिनिधी सातत्याने करत आले आहेत। मतदार बंधू भगिनींनो, आता धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचं पडघम वाजलंय। आपल्या या प्रतिनिधींचं काम यापुढेही चालू राहीलच। त्यासोबत येत्या काळात बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेतर्फे अनेक विकास कामे करून जनतेला मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर असणार आहे। म्हणूनच मंजुरी मिळवून आणलेली कामे पूर्णत्वास न्यायची आहेत। रस्त्यांची कामे, गटारांची कामे, शौचालयांची निर्मिती, पेव्हर ब्लॉकची कामे, तरुणांसाठी आधुनिक अभ्यासिकेची निर्मिती, प्रभागातील अनेक परिसरांचे सुशोभीकरण करण्याचा देखील मानस आहे। प्रभागाच्या गरजेनुसार पाईपलाईनची कामे करून जलकुंभ नियोजन देखील होणे गरजेचे आहे। झोपडपट्टीवासियांच्या 7/12 व सिटी सर्व्हेसाठीही प्रयत्नशील राहून आजच्या काळात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवून महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हे 4ही उमेदवार आपल्या समोर आले आहेत।
तेव्हा येत्या धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 मध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 15 च्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार सुशीला इशी, प्रभाग क्रमांक 15 च्या उमेदवार शैलाताई पुकळे, प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार राजेंद्र इंगळे, प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार प्रकाश शिंदे यांना हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करूयात। ना आश्वासनांसाठी ना सत्तेसाठी, बसपा फक्त विकासासाठी। मतदान रविवार दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी। मतदानाची वेळ सकाळी 7:30 वाजेपासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत।